सैराट सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू मागील 8 ते 9 वर्षांपासून सिनेसृष्टीवर राज्य करते। रिंकूनं सैराट सिनेमानंतर स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो केल्याचं पाहायला मिळतंय। तिचे काही आगामी सिनेमे प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत। या दरम्यान रिंकूनं तिचा सोशल मीडियावरील वावर देखील वाढवलाय। रिंकू सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते। मधल्या काही दिवसात रिंकू राजगुरू लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र त्यावर रिंकूने नाही असं उत्तर दिलं होतं। या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्यात, कारण गळ्यात मंगळसूत्र घातलेला एक फोटो रिंकूनं शेअर केलाय। रिंकू सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते। रिंकू कमालीची फिटनेस फ्रीक झाली आहे। तिच्या फिटनेसचे फोटो देखील ती शेअर करत असते। रिंकू सिनेमाचं दणकून प्रमोशन करते। अशातच तिनं शेअर केलेल्या एका फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलंय। रिंकूनं शेअर केलेल्या फोटोमध्ये पाहायला मिळते की तिनं पिवळ्या रंगाची काठ असलेली हिरवी साडी नेसली आहे। तिच्या पायात जोडवी आहे, गळ्यात छोटं मंगळसूत्र आहे, कपाळावर टिकली लावली असून रिंकू कोणाकडे तरी लाजून पाहत आहे। रिंकूनं लग्न केलं की काय असा प्रश्न रिंकूचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना पडलाय। रिंकू लग्न केलंस की काय असं विचारले असता यावर रिंकू म्हणाले, रिंकूचा साखरपुडा झालाय, रिंकूचं लग्न झालंय असं अनेकदा येत असतं, पण तेच मलाही माहिती नाही कोणाशी झालंय। मला कोणालाच काही उत्तर द्यायचं नाही। यावर गंमत म्हणून टीम ही तिला चिडवू लागली। क्षिती म्हणाली, असं खोटं खोटं लग्न कर आणि आम्हाला बोलव। त्यावर रिंकू सुद्धा मजा घेत म्हणते, नक्की आपण आपल्यासाठी असं खोटं खोटं लग्न करू, तेव्हा तुम्ही सगळे या। रिंकूनं हा फोटो पाहून रिंकूनं खरंच लग्न केलं असं वाटत असलं तरी तसं नाहीये। रिंकूचा हा फोटो तिच्या आगामी सिनेमातील आहे, असं तिचा नव्या सिनेमाचं नाव आहे। तिच्या सिनेमाचं शूटिंग नुकतंच संपलं असून रिंकूनं पोस्टमध्ये लिहिलंय, आशा हा सिनेमा माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे। आमचा अतिशय खास आणि मेहनती प्रोजेक्ट अखेर पूर्ण झाला, लवकरच भेटू। रिंकूच्या वर्क फ्रंट विषयी सांगायचं झालं तर सैराटनंतर रिंकूनं कागर, झुंड, मनसू मलिंगे, अथांग रंगप्रेमाचा, मेकअप सारख्या अनेक सिनेमात काम केलं। तिचा झिम्मा 2 हा सिनेमा 2 नोव्हेंबर महिन्यात रिलीज होणार आहे। कानिया असं तिच्या सिनेमातील व्यक्तिरेखेचं नाव आहे।